नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो, जे की नोकरी करणाऱ्या महिलांसाठी TAIT एक्झामचा अभ्यास कसा करावा आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचे। टेट 3 ची तयारी करत असताना तुम्हाला सर्वात मोठं चॅलेंज म्हणजे आपल्याला वेळ काढणं खूप महत्वाचं आहे। आता वेळ का निघत नाही यातला पहिला मुद्दा म्हणजे यामध्ये महिलांचा वेळ खूप कमी मिळतो। वेळ जर विचारात घेतलं, महिलांना वेळच नसतो दिवसभरामध्ये। आणि त्यातलं त्यात काही लोक जॉब करतात, काही लोक नोकरी करतात, काही लोक कुठला तरी पार्ट टाइम जॉब करतात, काही लोकांना कुटुंब मोठं असल्यामुळे कुटुंबामध्ये वेळ द्यावा लागतो। पण विद्यार्थी मित्रांनो, स्वतःच्या भविष्यासाठी साधारणपणे दिवसभरातला 2 किंवा 3 तास तरी वेळ काढा। 2-3 तास कशासाठी काढा? तुमचं जे काही पॅटर्न आहे ते बुद्धिमत्ता गणितावर आधारित आहे, लक्षात ठेवा। कशावर? बुद्धिमत्ता आणि गणितावर आधारित आहे। या बुद्धिमत्ता आणि गणितामध्ये जर तुम्हाला मार्क आलेले नसतील तर लक्षात घ्या, तुमचा जे काही स्वप्न आहे भविष्यामध्ये शिक्षक होण्याचं, याला 80 गुण आहेत आणि याला 30 गुण आहेत। आणि टोटल इथं जर बघितलं तर 110 गुण अवलंबून आहेत। आणि इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, त्यानंतर CDP, 2 लँग्वेज मराठी, इंग्रजी, चालू घडामोडी, या सर्व विषयासाठी जर विचारात घेतलं 90 गुण अवलंबून आहेत। मुद्दा काय? याच्यामध्ये असणारे महिला जे की नोकरी करतायत त्यांना अजिबात वेळ नाही। जर जमत असेल तर आता नोकरी सोडणं अशक्य आहे, कारण हप्ते रुकलेले असतात, मुलं शाळेत जात असतात किंवा काम केल्याशिवाय काही लोकांना पर्यायच नसतो। त्यांच्यासाठी सांगतो, तुमचा दिवस बदलायचा असेल, तुमचा आजचा जो काही पगार आहे, काही लोकांना मित्रांनो 6000 पगार आहे, 6K, काही लोकांना 10K पगार आहे, जास्तीत जास्त 15K पर्यंत बऱ्यापैकी पगार असतील असा। आणि प्रिन्सिपल वगैरे तुम्ही कुठल्या शाळेचे किंवा स्कूलचे असाल तर जास्तीत जास्त 20K म्हणजेच 20,000 पर्यंत पगार असेल। आता विद्यार्थी मित्रांनो, मी सांगतो, तुम्हाला जर जमत असेल तर नोकरी सोडून देऊन अभ्यास करा। साधारणपणे या पुढल्या 6 महिन्यामध्ये जी काही TAIT 3 होणार आहे, या TAIT एक्झाम मध्ये आपल्याला यश मिळवायचे आणि 100% विदाउट इंटरव्ह्यू, विना मुलाखत लागायचं असेल तर तुमचे मार्क सुद्धा त्या लेवलचे असले पाहिजे। 120 ते 150 या दरम्यान मार्क जर तुम्हाला पडले तरच, यापेक्षा जास्त घ्या 150 पेक्षा, पण 120 ते 150 मार्क आलेच पाहिजे। तुम्ही कास्ट मध्ये असाल, कशामध्ये असाल, TET पास असाल, नापास असाल, सर्व काही गोष्टी। आता जर पाहिलं, TETचा अभ्यास बघितला आपण, TET मध्ये मला अपेक्षा होती की साधारण 4 ते 7% रिझल्ट लागेल साधारणपणे, जास्त मोठी अपेक्षा केली नव्हती, पण लागलाय रिझल्ट किती? 3.38%। मित्रांनो, मागच्या वर्षाच्या तुलनेत त्याच्या अगोदरच्या इतिहासाप्रमाणे जर विचार केला मित्रांनो, 11,000 लोक पास झाले फक्त। 11,000 11,500 लोक, जे की 3.5 लाख लोकांपैकी 11,000-11,500 जर लोक पास होत असतील, त्यातलेच 3-4 विद्यार्थी माझे, कारण कंटिन्युटी ठेवली अभ्यासाला आणि मोटिवेशन कंटिन्युटी ठेवली। ठीक आहे, हंगामी क्लासचे तर विद्यार्थी दिसत नाहीत, जे की म्हणायचे की आमच्याकडे 10,000 विद्यार्थी आहेत, 5,000 विद्यार्थी आहेत, अशा लोकांचे विद्यार्थी मग गेले कुठं? ते कसं काय पास झाले नाहीत? मुद्दा तो नाही, मेरिट किती खाली चाललंय लक्षात घ्या, आणि कॉम्पिटिशन किती कमी आहे या परीक्षेला। मित्रांनो, एक साधं उदाहरण देतो। आता तुम्ही अंगणवाडी परिवेशिकेचा फॉर्म भरला असेल, साधारणपणे बऱ्याच महिलांनी भरला होता, साधारण 528 समथिंग जागा होत्या, यासाठी 5 लाख फॉर्म येतात। तसंच विद्यार्थी मित्रांनो, वेळ काढायला कसं शिका, की तुमच्या 21,000 पदसंख्या होते मागच्या भरतीमध्ये, त्यापैकी फक्त आणि फक्त 2,10,000 लोकांनी TAIT एक्झाम दिली। म्हणजे हे कॉम्पिटिशन विचारात घ्या, एवढ्या जागा तरीही एवढे लोक, एवढ्या जागा तेवढी एवढे लोक, लक्षात घ्या। म्हणजे एका जागेला 10च कॉम्पिटिशन आहे, आपल्याला हे पकडता येतं। बघा झाले का नाही? 1,10,000 म्हणजे एका जागेसाठी 10 लोक पात्र आहेत।
इथे एका जागेसाठी 100 लोक येतात, लक्षात घ्या. 99 घरी राहतात, एक जणाला पोस्ट भेटते, म्हणून अभ्यास करायचा. तुम्ही इतर स्पर्धा परीक्षेचा सुद्धा अभ्यास करताय, बरोबर. काही लोक एमपीएससी करतात, काही लोक सरळ सेवा देतात, पण रिझनिंग मॅथ जोपर्यंत तुम्हाला चांगलं जमणार नाही, त्याच्यात मार्क येणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला शिक्षक होण्याची संधी मिळणार नाहीये मित्रांनो, लक्षात घ्या. आपण क्लास घेतो, क्लास घेत असताना विद्यार्थी मित्रांनो मेजर पार्ट म्हणजे रिझनिंग मॅथ वर जास्तीची भर, आणि दुसऱ्या विषयाला क्रॅक कसं करायचं, प्रश्न कसे विचारले जातात, आणि व्यवस्थितरित्या 200 पैकी आपल्याला स्कोर कसा काढायचं, वेळेचं मॅनेजमेंट आपल्याकडे दिलं जातं. त्यासाठी हा माझा संपर्क क्रमांक आहे, या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. आता काही लोकांचं म्हणणं असतं दिवसभरामध्ये किती अभ्यास करावा, म्हणजे तुमची लेवल कोणती आहे त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. समजा तुम्ही 5 वर्ष झाला अभ्यासच करत नाही मागच्या, बरोबर, 5 वर्ष झालं अभ्यासच करत नाही, म्हणजे अभ्यासापासून वंचित आहात. काही लोक 10 वर्ष, काही लोक 15 वर्ष. त्या विद्यार्थ्यांनी जास्त करायचा, जास्त वेळ द्यायचा, कंटिन्युटी ठेवायची, काही करू नका, फक्त सातत्य ठेवा. रोज काहीतरी 1-2 मार्काचं आपल्याला शिकायचं. हे सातत्य जर तुमच्यामध्ये असेल, तुम्हाला 100% यश मिळाल्याशिवाय राहणारच नाही. हे प्रत्येक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना एकच सांगतो, जर तुमच्याकडे क्वालिटी नसेल, तुमचा अभ्यास एकदम लो असेल, तरी पण तुम्ही ही परीक्षा क्रॅक करू शकता. माझ्याकडे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खोटं वाटेल, आता महाटीईटी झाली, 42 वर्ष वय असणारे, आता माझ्यापासून 10-11 किलोमीटरवरच राहतात ते, 42 वर्ष वय असणारी महिला, जिचा मुलगा ग्रॅज्युएशन कंप्लीट होत आलेला आहे, त्या महिलेचा मुलगा ग्रॅज्युएशन कंप्लीट होतोय 42व्या वर्षी, जे की 3.838% रिझल्ट लागतोय, त्याच्यामध्ये ही पास होते व्यक्ती. लक्षात घ्या, ही पास होते व्यक्ती. एवढं सोपं काम आहे का रे, 42व्या वर्षी सुद्धा अभ्यासाला रिटर्न बॅक मारायचे, लक्षात घ्या. दुसरा एक मुद्दा, तुम्ही जर समजा 4थी ते 10वी वर्गात कुठल्याही वर्गात शिकवत असाल, एक मुद्दा लक्षात ठेवा, गणित शिकवत असाल, बुद्धिमत्ता शिकवत असाल, मराठी शिकवत असाल, कोणताही विषय शिकवत असाल, एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांची पाठ्यक्रम अगोदर कंप्लीट करून घ्या. म्हणजे शाळेमध्ये बसल्या ठिकाणी आपण जेव्हा शिकवतोय त्यावेळेस त्या गोष्टी विद्यार्थी मित्रांनो एकही दिवस म्हणजे एका ठिकाणी बसून 4-5 तास अभ्यास करण्याची आपल्याला गरज भासणार नाही. त्यांचा पाठ्यक्रम व्यवस्थित हँडल करावे. म्हणजे त्यातलं बघा, आता 4थीला शिकवणारे मॅडम असतील, 4थी 5वीचं स्कॉलरशिप, 8वीचं स्कॉलरशिप, अगोदर बेसिक क्लिअर करून घ्या. तुमचा स्कोर सांगतो, इथे 200 पैकी तिथे 100 मार्क दडलेले, कुठे त्या ठिकाणी. आणि दिवसभरामधले 2 तास एक्स्ट्रा मध्ये दिलास, 2 तास आपल्यासारखे क्लास जर लावलात आणि 2 तास एक्स्ट्रा मध्ये, मला रिझनिंग मॅथ एकदम परफेक्ट आणि परफेक्ट करायचे, दिवसभरामध्ये 2 तास, 1 तास क्लास आणि 1 तास थोडासा सराव जर केलात मित्रांनो, गॅरंटेड सांगतो, ते पाठ्यक्रमाचे 100 आणि हे 2 तासामध्ये काय आपण स्पर्धा परीक्षा लेवलची किंवा IBPS पॅटर्न, महाराष्ट्र परीक्षा पॅटर्नचे जे काही क्वेश्चन पाहणार आहोत, ज्याच्या काही ट्रिक्स पाहणार आहोत, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फक्त वरले 30 मार्क काय करायची, कनेक्ट करायची. आता एक मॅडम होत्या मित्रांनो, लागल्या ते आता, एकही दिवस सर म्हटले मी एकही दिवस 4 तास एका ठिकाणी बसून अभ्यास केला नाही. मी करत होतं काय, तर मी केलं 8वीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप शिकवायचं कंटिन्युअसली. आणि मागचे जशी टेट एक्झामची तयारी करत असताना मला शिकवावं लागलं, त्यावेळेस मला त्याचा पूर्ण अभ्यास करून शिकवावं लागलं, आणि त्याचाच अभ्यासक्रम मला TAIT एक्झाम मध्ये त्याचा उपयोग झाला, आणि त्यांचा स्कोर आला 120. किती आला, 5वीचा वर्ग त्यांच्याकडे होता, पण त्यांनी 8वीचं स्कॉलरशिप सुद्धा घेण्याचं ठरवलं, शिष्यवृत्ती परीक्षा ज्या काय आहेत त्या. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात आलं असेल तुम्हाला, तुमची बेसिक पासून तयारी या पाठ्यक्रमातून होणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो ऍडव्हान्स शिकवायला आपण आहोतच. आपले क्लास लाईव्ह असतात, लाईव्ह मध्ये जर तुम्हाला एखाद्या वेळेस समजा तुम्हाला लाईव्हचा टाइम अटेंड करता येत नसेल, तर तुम्हाला त्याचं रेकॉर्ड सुद्धा भेटतं. तसेच विद्यार्थी मित्रांनो चालता बोलता फिरता ज्या काही इतर विषयाच्या नोट्स व या विषयाच्या रिझनिंग मॅथच्या सुद्धा नोट्स उपलब्ध असतात.
हा संपर्क क्रमांक आहे, या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा असा आहे, तुम्ही वेळ काढला तरच तुमच्या नावाच्या पुढे TR हा शब्द लागणार आहे, म्हणजे टीचर. जर तुम्ही आता वेळ काढला नाही, भरती निघून गेल्यानंतर जर हातात चुरगळत बसण्यात काय अर्थ नाही मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे अरे यार मी तेव्हा केलं असतं तर बरं झालं असतं, असं बऱ्याच लोकांना वाटते मित्रांनो. आता साधारणपणे 1 वर्ष 25 फेब्रुवारीला कंप्लीट होतं. मागच्या भरतीतले लोकांना 1 वर्ष 25 फेब्रुवारीला कंप्लीट होतं. शिक्षण सेवकांचा 1 वर्षाचा कालावधी कंप्लीट होते. लक्षात, थोडीशी प्रक्रिया आहे, ढिसाळ प्रक्रिया म्हणता येईल थोडक्यात, असली तरी लक्षात घ्या नोकरी तर 100% लागणारच आहे ना रे. परवा मी कोकणामध्ये फिरायला गेले असताना वय वर्ष किती 37व्या वर्षी तो 1 वर्षाचा शिक्षण सेवकाचा कालावधी पूर्ण करतोय व्यक्ती, बरोबर. त्यांनी स्वतःचं बसताना व्यवस्थित बसवलं होतं आणि त्यानुसारच आता तो शिक्षण सेवकाचा कालावधी 1 वर्ष पूर्ण केलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही का नाही, का करणं गरजेचं नाही वाटतंय का तुम्हाला? अभ्यास करावाच लागेल तरच मार्क येणार आहेत. 200 मार्काचा पेपर आहे, 2 तासामध्ये तुम्हाला मार्क मिळवायचे आणि शिक्षक व्हायचे. त्याला लागतात त्या ट्रिक्स असतील, लागतो तो सिलेबस माहीत असणं गरजेचं आहे, लागत्यात ते मटेरियल तुम्हाला आता यूज करणं गरजेचं आहे आणि आगामी काळामध्ये तुमच्या नावापुढे TR हा शब्द लागणार आहे. आता मला सांगा, व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला व्हिडिओमध्ये काय कमतरता वाटली, काय स्वार्थ वाटलं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये असे मोटिवेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमीला सबस्क्राईब करायचे. विशेष म्हणजे क्लास लावला नक्की गॅरंटीड सांगतो मित्रांनो, रेग्युलर 90% जर तुमची हाजरी असेल, म्हणजे क्लासला 90% जर हाजरी असेल, तुमच्या नावाच्या पूर्वी TR शब्द गॅरंटेड लागणार, गॅरंटेड म्हणतोय. ठीक आहे, आपली आताच नुकतीच नवीन बॅच चालू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना हवी आहे त्या विद्यार्थ्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.